बीडमध्ये बिंदुसरा नदीची पातळी वाढली. जिल्हा अधिकारी, तहसीलदार व मुख्य अधिकाऱ्यांची चांदणी चौक, जुना पूल परिसरात भेट. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बीड जिल्हाधिकारी, तहसीलदार व मुख्य अधिकारी यांच्यासह मंडळ अधिकाऱ्यांनी चांदणी चौक या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. तसेच काही समाजसेवक खुर्शीद आलम, कयूम इनामदार, शोएब इनामदार चांदणी चौक, जुना पूल येथे भेट देऊन बिंदुसरा नदीतील पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने बीडकरांनी सतर्क राहावे असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी ड्युटीवर तैनात असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनजागृती न्यूज बीड. कधीपासून पाणी वाढलेलं आहे? 11 वाजल्यापासून. बर. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एकीकडे या ठिकाणी रस्ता दिसत आहे. कुठला रस्ता आहे? चांदणी चौक मधला रस्ता आहे. ठीक आहे. तर नागरिकांसाठी या पोलीस प्रशासनाने इथं इशारा दिलेला आहे की काळजी घेऊन रस्त्याने या ठिकाणी काळजीपूर्वक चालावे किंवा या ठिकाणी सेल्फी काढणारे जास्त प्रमाणामध्ये लोक येत आहेत. पाणी बघण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक येत आहेत. त्यांनी सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी येऊ नये. काय सांगणार तुम्ही या पाण्याबद्दल? काय सांगता? लोकांना काय इशारा देता तुम्ही? जो भी यहाँ बच्चे तो सेल्फी मत काढ़े और है तो जो उससे दूर रहें और जो है तो अपनी है तो भला इस्तेमाल मत करे, ताकत पे जोर मत बताए और पानी है तो किसी को है जो बहा कर भी लिया सकता है, इसलिए तो उससे नदी से दूर रहे। और जो आजू बाजू जो रहने वाले लोग हैं, जूना बाजार, मोमिनपुरा, मासूम खाली, उससे भी है जो सतर्क रहने की कोशिश रहे। या ठिकाणी एकीकडे पाहिलं गेलं तर या ठिकाणी पब्लिक वाढलेली आहे. काही ठिकाणी तर लोक सेल्फी काढण्यासाठी पाण्याच्या जवळ जातात. तर तुम्हाला ह्या लोकांसाठी काय इशारा असणार? तुम्ही काय सांगणार या लोकांना? मैं सबसे गुजारिश करता हूँ कि सबने तो जो इससे सावधान रहना चाहिए। पानी किसी का है तो मुड़ादा नहीं करता और किसी ने सेल्फी वगैरह तीरने के लिए मत जाइए, ऐसा करता। और आजू बाजू की जो घर है रहने की कोशिश करता। पाणी वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी बचवून लांब राहावं आणि एवढीच माझी विनंती. गर्दी करू नये. ते नाही बघायचं सगळे लहान लहान पोरा सगळे सेल्फ्या काढत आहेत, त्यांनी ना करावे असं. या ठिकाणी तुम्ही काय सांगताल की पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे का? आहे ना, आहे. मी बीडचा रहिवासी, बीडच्या चांदणी चौकामधून मी बोलत आहे. तर बीडच्या या चांदणी चौकातून जे दगडी पूल आहे तिथून पाणी वाहत आहे. तर मी जनतेला आवाहन करू इच्छितो की आपली स्वतःनी काळजी घ्यावी. कुणी नदीपाशी यावं नाही, सेल्फी काढू नये, कारण की जीवाचा धोका आहे. हवामान खात्याने दाखवलेलं आहे की 17 तारखेपर्यंत पाणीपाशी या येऊ नये. ठिकाणी या नदीच्या काठी काही नागरिकांचे दुकानं पण आहेत. त्यांना काय सांगू इच्छित आहे तुम्ही? इच्छितो की दुकानदाराला मी आवाहन करतो की लवकरात लवकर आपली दुकानं खाली करून घ्यावे. बघितलं तर पोलिसांच्या माहितीनुसार या ठिकाणी कलेक्टर साहेब पण या ठिकाणी येणार आहेत आणि कलेक्टर साहेब पण या ठिकाणी बीड नागरिकांना या ठिकाणी येऊ नये म्हणून इशारा देणार आहेत. तर पूर्ण नागरिकांना एकच विनंती असणार आहे की या ठिकाणी सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नका, पाण्याकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. हे पाणी आहे, काही बी घटना होऊ शकतात. पोलीस प्रशासन पण या ठिकाणी आहे. पोलीस प्रशासन पूर्णपणे सकाळपासून या ठिकाणी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तरी नागरिक ऐकत नाहीत. तुम्ही या ठिकाणी काय करतात तुम्ही आता? यहाँ पर जो है तो पानी का बहाव बहुत ज्यादा बढ़ गया वाला है और यहाँ पर जो रेस्क्यू काम करने के लिए हमें मौजूद है सब मिलकर यहाँ पर। अब पानी बहुत ज्यादा होने की वजह से जो भी यहाँ के नागरिक है या मदद करने के लिए यहाँ पर आए हुए हैं सब। या ठिकाणी काय करतात तुम्ही? काय करतात? ये रस्सी बांधकर जो है ना, जो पब्लिक है क्रॉस लाइन सबने खड़े ना, इधर आना नहीं, इसका जान का माल का नुकसान नहीं होना, इस बात से हम ये साइड खड़े करें अपने। पुलिस डिपार्टमेंट भी अच्छा काम कर रहा है यहाँ पर। बिल्कुल नहीं।